श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृषभ राशीच्या जातकानो, तुम्ही आतापर्यंत आयुष्यात अनेक वादळाचा सामना केलाय, पण आता काळ तुमच्या संयमाची गोड फळे देण्यासाठी सज्ज झालाय. या फेब्रुवारी महिन्याची 27 तारखेची एकादशी उलटल्यानंतर तुमच्या नशिबाच्या बंदिस्त कपाटाच्या चाव्या नियती स्वतः तुमच्या हाती सोपवणार आहे. ब्रह्मदेवाने तुमच्या ललाटी अशा काही शुभ घटना लिहून ठेवल्या आहेत की ज्या आता कोणीही रोखू शकणार नाही. तुमच्या पाठीमागे रचलेली गेलेली कारस्थाने असो किंवा तुम्हाला प्रगतीपासून रोखणाऱ्या त्या अदृश्य बेड्या आता एका झटक्यात तुटणार असून तुमच्या आयुष्यातील एका अकालनीय आणि थरारक प्रवासाला सुरुवात करतील. वृषभ राशीच्या जातकानं तुमच्या कुंडलीत आता मालवीय राजयोग आणि नक्षत्राशी अशी काही अद्वितीय मान्य होत आहे जे अनेक वर्षानंतर पाहायला मिळत आहे. ग्रहाचा हा शुभ संकेत स्पष्टपणे सांगत आहे की तुमच्या सोशिकपणाचा अंत झाला असून आता तुमच्या उत्कर्षाचा उदय होणार आहे. तुमच्या वाटेला आलेले कष्ट, रात्रभर जागून काढलेले चिंतेचे क्षण आणि तुम्ही सोसलेले मानहानीचे प्रसंग आता इतिहास जमा होणार आहेत. तुमच्या दुःखाचे दिवस आता भरले आहेत मित्रांनो. ज्या संकटाने तुम्हाला घेरून तुमच्या आत्मविश्वासाला तडा दिला होता, ती संकट आता तुमच्या यशाची शिडी बनणार आहेत. वृषभ राशीच्या जातकांनो, 27 तारखेनंतरच्या या काळात तुम्हाला अशा काही घटना अनुभवायला मिळतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अचानक होणारा धनलाभ, कुटुंबातील आनंदाचे वातावरण आणि समाजात वाढणारा तुमचा दबदबा यामुळे तुमच्या शत्रूच्या पायाखालची जमीन सरकेलच. आणि हा काळ तुमच्यासाठी जितका समृद्धीचा आहे तितकाच तो काही गुप्त शत्रूचे चेहरे उघड करणारा देखील आहे. त्यामुळे तुमच्या भविष्यात नेमका कोणता मोठा चमत्कार घडणार आणि नशिबाची कोणती गुपिते उघड होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी मात्र नक्की शेवटपर्यंत बघा. तर वृषभ राशीच्या जातकानो, 27 तारखेची एकादशी उलटल्यानंतर तुमच्या आयुष्यात पहिली आणि अत्यंत हादरून टाकणारी घटना घडणार आहे. ती म्हणजे लपलेल्या कपटी सत्याचा भयानक स्फोट होईल. ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या सुखदुःखात सामील करून घेतलं आणि ज्याच्यासाठी डोळे झाकून विश्वास ठेवला, त्याच व्यक्तीचा खरा चेहरा आता जगासमोर येईल. हा क्षण इतका थरारक असेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कारण तुम्हाला कळेल की तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि तुमच्या कामात अडथळे आणण्यासाठी दुसरा कोणी नसून तुमच्या जवळची ही सावली आहे. हे सत्य पचवणं सुरुवातीला कठीण जाईल, पण तुमच्या दुःखाचे दिवस आता भरले आहेत म्हणून हे होणं गरजेचं आहे मित्रांनो. वृषभ राशीच्या जातकानो, ग्रहाच्या या विशेष नक्षत्र मांडणीमुळे कोणाचीही कारस्थान आता लपून राहणार नाही. एखादा अचानक मिळालेल्या मॅसेजमुळे, फोन कॉलमुळे किंवा कोणाशी तरी झालेल्या किरकोळ वादामुळे अशा काही गोष्टी उघड होतील ज्या ऐकून तुमच्या कानावर विश्वासही बसणार नाही. तुमच्या पाठीमागं रचलं गेलेलं हे षडयंत्र इतकं जुनं असेल की तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक नात्याबद्दल शंका वाटू लागेल. पण घाबरू नका, कारण हे सत्य समोर येणं म्हणजे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता मुळासकट उपटून फेकण्याची ही पहिली पायरी आहे. वृषभ राशीच्या जातकडून या सत्य दर्शनानंतर लगेच दुसरी मोठी घटना तुमच्या आयुष्यात घडेल, ती म्हणजे अडकलेल्या नशिबाचा मिळणारी प्रचंड गती. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमची जी महत्त्वाची कामं एका बाजूला थांबली होती ती आता वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतील. मग ते प्रॉपर्टीचे वाद असो, कोर्ट कचेरीचे काम असोत किंवा नोकरीत बढती असो. 27 तारखेनंतर नशिबाचा बंद दरवाजा उघडण्याची चावी स्वतः नियती तुमच्या हातात देणार आहे. जे काम पूर्ण होण्यासाठी तुम्ही अनेक लोकांचे उंबरठे झिजले, ते काम आता विनायास पूर्ण होणार आहे. विना अडथळे. ते पाहून तुम्हाला आनंद अश्रू आवरणार नाहीत मित्रांनो, कारण वृषभ राशीच्या जातकानो, सध्या तुमच्या कुंडलीत मालवीय राजयोग प्रबळ होत असल्याची भाग्याची साथ तुम्हाला कित्येक पावलावर मिळेलच. आणि एखादी प्रभावशाली व्यक्ती तुमच्या आयुष्यात देवदूतासारखी येईल. तुमच्या अडकलेल्या कामांना केवळ एका शब्दावर मार्गी लावेल. व्यवसायात असाल तुम्ही तर रखडलेले व्यवहार सुद्धा अचानक पूर्ण होतील. थकीत पैसे तुमच्या हातात येतील. तुमच्या प्रगतीचा हा वेग पाहून तुमचे शत्रू सुद्धा चक्रावून जातील, कारण त्यांना वाटत होतं की तुम्ही आता कधी उभे राहू शकणार नाहीत. पण स्वामीच्या कृपेने तुमची भरारी आता गगनाला भिडणार आहे. लक्षात घ्या, वृषभ राशीच्या जातकनो, तुमचे दुःखाचे दिवस आता कायमचे संपले आहेत. कारण या दोन घटना तुमच्या आयुष्यात एक नवीन व सुरक्षित वळण घेऊन येतील. विश्वासघाताचा तो कडू अनुभव तुम्हाला सावध करेल आणि नशिबाची ती
नवी गती तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. मित्रांनो, तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होते आहे आणि मनावर असलेला चिंतेचा डोंगर आता हलका होईल. पण या यशाच्या प्रवासात तुम्हाला आणखी कोणत्या गुप्त संकटापासून सावध राहायचं आहे आणि कोणत्या मोठ्या बदलाची तयारी करायची हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा. वृषभ राशीच्या जातकानं 27 तारखेच्या एकादशीनंतर तिसरी मोठी व काळजाचा ठोका चुकवणारी घटना म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणार आहे, ती म्हणजे नात्यात भूकंप. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या नात्यांना स्वतःच्या रक्ताने घामाने सिंचले, त्या नात्यामधील पोकळपणा आता उघड होईल. तुम्ही शांत आहात याचा अर्थ तुम्ही कुंकवत आहात या असा ज्यांनी समज करून घेतलाय त्यांना आता तुमच्या स्वाभिमानाचा रुद्र अवतार पाहायला मिळेल. हा भूकंप तुमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील त्या विषारी माणसांना कायमचं बाहेर काढण्यासाठी आलाय. हा काळ तुमच्या आत्मसन्मानाचा विजय साजरा करणारा आहे मित्रांनो. वृषभ राशीच्या जातकांनो, या काळात अशा काही परिस्थिती निर्माण होतील ज्या तुम्हाला होला हो म्हणावंच लागेल. ज्या व्यक्तीने तुमच्या सहनशीलतेचा अंत पाहिला त्यांना आता तुमच्या शब्दाची धार कळेल आणि तुमचं मन सुरुवातीला दुखेल, पण जेव्हा तुम्ही या खोट्या नात्यातून मुक्त व्हाल तेव्हा तुम्हाला एक वेगळी शांतता मिळेल. तुमच्या दुःखाचे दिवस भरले आहेत मित्रांनो, कारण आता तुमच्या मर्जीनुसार नाही तर स्वतःच्या अटीवर जगायला तुम्ही शिकणार आहात. हा भावनिक बदल तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, नात्यातील या भूकंपानंतर चौथी व अत्यंत सुखद घटना घडणार आहे, ती म्हणजे धनाचा प्रचंड वर्षाव. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आता मालवीय राजयोगाच्या प्रभावाखाली येत असल्याने तुमची आर्थिक स्थिती एखाद्या चमत्कारासारखी बदलणार आहे. गेल्या अनेक काळापासून तुमच्या खिशात पैसा टिकत नव्हता किंवा तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होता, पण आता 27 तारखेनंतर कुबेराचा आशीर्वाद तुमच्या तिजोरीवर पडेल आणि उत्पन्नाचे नवीन व कायमस्वरूपी मार्ग तुमच्यासाठी खुले होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक चिंता सुद्धा मिटणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील नक्षत्राची चाल अशी काही आहे की अडकलेले धन किंवा जुनी गुंतवणूक तुम्हाला अनपेक्षित परतावा देईल. प्रॉपर्टी खरेदी विक्रीतून मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. नोकरीत असाल तर पगारवाढी सोबतच आणखी मोठी पदोन्नती तुमच्या वाटेला येईल. हा धनलाभ तुमच्या केवळ गरजा पूर्ण करणार नाही, तर समाजात तुमची एक वेगळी ओळखही निर्माण करेल. गरिबाचे व लाचारीचे दिवस आता इतिहासात जमा होणार आहेत, कारण लक्ष्मीची पावले आता तुमच्या घराच्या दिशेने वळली आहेत. त्यामुळे वृषभ राशी जातकानो, तुमच्या दुःखाचे दिवस आता कायमचे संपून तुमच्या वैभवाचा काळ सुरू झाला आहे. हा धनाचा वर्षाव आणि नात्यातील हा स्पष्टपणा तुम्हाला मानसिकदृष्ट्या इतकं मजबूत बनवेल की तुम्ही पुन्हा कधीच कुणासमोर झुकणार नाही. पण लक्षात ठेवा, हे वैभव टिकून ठेवण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या गुप्त शत्रूच्या चाली ओळखण्यासाठी तुम्हाला सावध राहावंच लागेल. तुमच्या भविष्यातील यशाचा हा प्रवास नेमका कसा असेल आणि शेवटी कोणता मोठा विजय तुम्हाला मिळवून देईल हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो. वृषभ राशीच्या जातकांनो, 27 तारखेच्या एकादशीनंतर तुमच्या आयुष्यात 5वी आणि अत्यंत निर्णायक घटना घडणार आहे, ती म्हणजे शत्रूंचा संपूर्ण विनाश आणि विजयाचा गुलाल. गेल्या अनेक काळापासून काही लोक तुमच्या प्रगतीवर जळत होते आणि तुमच्या मार्गात काट्यांसारखे उभे होते. त्यांनी तुमच्या बदनामीचे अनेक प्रयत्न केले, पण आता नियती स्वतः तुमचा बदला घेणार आहे. तुम्हाला हातही उचलावा लागणार नाही. तुमचे शत्रू त्यांच्या स्वतःच्याच कर्माच्या जाळ्यात असे काही अडकतील की त्यांना डोकं वर काढायला जागा उरणार नाही. हा काळ तुमच्या सत्याचा आणि कष्टाचा विजय साजरा करण्याचा असेल. वृषभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्या कुंडलीत ग्रहांची अशी काही शक्ती संचारली आहे की तुमचे विरोधक तुमच्याशी डोळा भिडवण्याची हिंमतही करणार नाहीत. ऑफिसमधील राजकारण असो किंवा कुटुंबातील गुप्तमत्सर, या 27 तारखेनंतर सर्व काही तुमच्या बाजूने निकालात निघेल. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच आता तुमच्या दहशतीमुळे किंवा आदरापोटी तुमच्यासमोर नतमस्तक होतील. तुमच्या दुःखाचे दिवस आता भरले आहेत, कारण आता तुमच्या मार्गातील शेवटचा अडथळाही दूर झाला असून तुमच्या विजयाचा शंखनाद सर्वत्र घुमणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, शत्रूंच्या नाशानंतर 6वी आणि सर्वात महत्त्वाची घटना घडेल, ती म्हणजे जीवनाचे संपूर्ण परिवर्तन. ही घटना केवळ एखादा बदल नसून तुमच्या आयुष्यातील एका नव्या युगाची सुरुवात असेल. 27 तारखेनंतर तुम्ही एक असा धाडसी निर्णय घ्याल जो तुमच्या भविष्यातील 7 पिढ्यांचे कल्याण करेल. मग तो नवीन व्यवसायाचा श्रीगणेशा असो किंवा राहत्या ठिकाणात झालेला मोठा बदल असो. हा निर्णय तुम्हाला एका अशा उंचीवर घेऊन जाईल जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही वर्षानुवर्षे पाहत होता. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता आता पूर्णपणे संपून तिथे यशाचा प्रकाश निर्माण होईल. वृषभ राशीच्या जातकांनो,
मालव्य राजयोग आता तुमच्या जीवनाला सोन्याची झळाळी देण्यास सज्ज झाला आहे. या परिवर्तनामुळे तुमची केवळ आर्थिक स्थितीच सुधारणार नाही, तर तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व बदलून जाईल. तुमचा हरवलेला आत्मविश्वास परत येईल आणि तुम्ही अशा काही गोष्टी साध्य कराल ज्या इतरांसाठी केवळ एक स्वप्न असतील. तुमचे दुःखाचे दिवस आता कायमचे मागे राहिले आहेत. आता फक्त प्रगती, समृद्धी आणि मानसिक शांतता तुमच्यासोबत असेल. विश्वाचा हा शुभ संकेत तुमच्यासाठी एक नवीन संजीवनी ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, 27 तारखेच्या या पवित्र एकादशीनंतर तुमचं आयुष्य पूर्वीसारखं कधीच नसेल. ते अधिक सुंदर आणि वैभवशाली होईल. पण हे परिवर्तन टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव सतत होत राहण्यासाठी तुम्हाला कोणते धार्मिक विधी करायचे आहेत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या नशिबाच्या या अद्भुत प्रवासाचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग समजून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की पहा. वृषभ राशीच्या जातकांनो, 27 तारखेच्या एकादशीनंतर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या धनवैभवाचा आणि सुखाचा ओघ अखंड चालू राहण्यासाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे. दर शुक्रवारी माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावून ओं श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा आणि देवीला खडीसाखर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. या उपायामुळे तुमच्या कुंडलीतील मालव्य राजयोग सक्रिय होईल आणि आर्थिक तंगी कायमची दूर होईल. तुमचे दुःखाचे दिवस आता भरले आहेत, कारण या उपायाने तुमच्या घराची दरिद्रता नष्ट होऊन लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचं नशीब आता सोन्यासारखं चकाकणार असून स्वामींच्या आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहेत. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल आणि तुमच्या आयुष्यात आता आनंदाचे दिवस येणार आहेत याची खात्री पटली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे नशीब बदलणारी आणि भाग्याची साथ मिळवून देणारी माहिती रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.